मॉर्निंग. कशा आहात सगळे? आणि मी शर्मिला, माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता बनवते मी सकाळचा स्वयंपाक. त्यामध्ये मी करते डाळ, भात आणि बटाट्याची चटणी आणि चपात्या. तिथे एका मोठ्या कुकरमध्ये मी अर्धा कप डाळ घालते शिजवण्यासाठी. आता मी कुकरमध्ये डाळ धुवून घेतलेली आहे व त्यात पाणीही घातलं आहे. आणि त्याच कुकरमध्ये एका छोट्या भांड्यात मी वाटाणे घातले आहेत अशा पद्धतीने. आणि त्यात थोडं मीठ घालून घेते आणि मी सोबतच शिजवून घेणार आहे, कारण दोघांनाही शिजवण्यासाठी सेमच वेळ लागतो. त्याच्या मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर जोवर माझं डाळ वगैरे शिजते तोपर्यंत चपात्यांसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. जोवर कुकरची वाफ थंड होते तोपर्यंत मी डाळीसाठी लागणारं सगळं साहित्य तयार करून घेते. कांदा, लसूण वगैरे. आणि इथे माझे वाटाणे आणि डाळ दोघंही व्यवस्थित शिजून झालेले आहेत. आणि आता मी डाळीला फोडणी देऊन घेते. त्यात घालते 1 चमचा तेल, मोहरी. आता मोहरी तडतडली आणि त्यावर मी घालते आता थोडंसं जिरं, थोडंसं हिंग आणि लगेच थोडेसे कांदे घालते. कांदे आपले थोडेसे परतले की लगेच ठेचलेला थोडासा लसूण घालते. थोडीशी लाल चटणी, हळद, थोडासा सुहाना चिकन मसाला. डाळ घालायची जी शिजून घेतलेली ती. पुरतं मीठ घालते आणि 1 उकळी आली की आपली डाळ इथे तयार आहे. सेम कुकर मी इथे घेतलेला आहे. त्यात थोडं खाली पाणी घालते आणि त्यात घालते बटाटे, थोडंसं मीठ, तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यात लागणारं पाणी घालून घेतलं आहे. त्यात मीठही घातलंय भातासाठी घ्यायचंय. नंतर सेम कुकरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय. आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आता बटाटे वगैरे शिजतात तोपर्यंत आपण चटणीसाठीचा मसाला बनवणार आहोत. तर इथे एका प्लेटमध्ये मी जिरं घेतलेलं आहे, बडीशोप घेतले. बडीशोप ही खूप महत्वाची आहे. याच्याने अगदी समोसामध्ये स्टफिंग असतं तसा फ्लेवर येतो. मिरची, कढीपत्ता, लसूण, आलं आणि जिरं आणि धण्याची पावडर. तुमच्याकडे डायरेक्ट धणे अख्खे असतील तेही घातले तरी चालतील. हे सगळं आपल्याला मिक्सरला घालून वाटून घ्यायचं आहे छान. आता जोपर्यंत कुकरच्या 4 शिट्ट्या होतात तोपर्यंत मी ते चपात्याही लाटून घेते आहे. आणि मी अजिबात छोट्या छोट्या चपात्या वगैरे करत नाही. मी भरपूर मोठ्या चपात्या करते, कारण टेस्ट तर सेमच लागणार असते. आणि छोट्या चपात्या करण्यात विनाकारण खूप वेळ वाया जातो. त्यामुळे पटापट चपात्या करून घेते. आणि इथे आता भात वगैरेही शिजला आहे. भात साईडला काढून घेते. आणि बटाटे फक्त आपण गार पाण्यात घालायचे आहेत, ते लगेच गार होतात ते. आणि फक्त आपल्याला छिलके काढून घ्यायचे आहे त्याचे. आणि आता लगेच बटाट्याच्या चटणीलाही फोडणी देते आहे. तेल घातलं, मोहरी घातली. मोहरी तडतडते तोपर्यंत आपल्याला बटाटे अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत. हाताने स्मॅश करून घ्यायचे आहेत, कापायची वगैरे गरज नाही, कारण लगेच स्मॅश होतात. आणि जो आपण मसाला तयार करून घेतला होता त्याचीच आपण याला फोडणी लावणार आहोत. थोडीशी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलं फक्त. आणि मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आणि खूप छान कलर आलेला आहे चटणीला. आणि आता आपण जे वाटाणे आधी शिजवून घेतलेले होते ते आपल्याला घालायचे आहेत. वाटाण्यांमध्येही मीठ टाकून शिजवल्यामुळे ते अळणी वगैरे लागत नाही. आता आपली इथे थाळी छान रेडी आहे. तर मस्त जेवण वगैरे केले आणि आता आमची दुपारची मस्ती सुरू आहे. बाबू नीट खेळ. अरे अरे आणि यापुढे मी काही शूट वगैरे नाही केलं. आता डायरेक्ट सायंकाळी भेटू. तुम्ही हाय का बरं करता सगळेजण? बाबू काय करते तू? आऊ आऊ. हाऊ आर यू? आता
आता आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहे बाहेर जेवायला. आरवला खायचं होतं काय चिकन राहणार आहे. तुला चिकन खायचं होतं चिकन रान, त्यामुळे आम्ही चाललो आहे चिकन रान खाण्यासाठी बाहेर. आणि जाता जाता रस्त्यात एक गार्डन होतं आणि गार्डन दिसल्यावर गार्डनला थांबणार नाही सहसा, असं तर होणारच नाही. त्यामुळे मग आधी थोडा वेळ गार्डनला थांबलो आणि तिचं जोपर्यंत सगळं खेळून होतं तोवर थांबून मग आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो. आणि खूप काही दूर जायचं नव्हतं म्हणून आम्ही 4ही सण आमच्या सुचवत चाललेलो होतो. आणि फायनली रील्स पाहून चिकन रान खाण्यासाठी इन्स्पायर झालेले लोक चिकन रान खायला पोहोचले. आणि गुगलला रिव्ह्यू पाहून हॉटेलला व्हिजिट करणाऱ्या लोकांसोबत केवढा मोठा स्कॅम होतो हे तुम्हीच पहा. तर इथे पुढेच लिहिलेलं होतं गिव्ह अस 5 स्टार रिव्ह्यू अँड टेक 20 रुपीज ऑफ. तर आता बघू आम्ही कोणती रेटिंग देतो तर. आणि ऑर्डर येते तोपर्यंत आमची इथं बडबड चाललेली होती. कुठे गेलं तुझं पाणी? मध्ये. कुठे मध्ये गेलं? याच्यामध्ये टमीमध्ये गेला. अरे टमीमध्ये गेलं? हा कुठे? हिला घेऊन जाऊ. आणि फायनली आरवची जिम मारलेली कोंबडी आली आणि त्यासोबत होती एक साजूक तुपाची वाटी आणि रस्सा वगैरे. आणि छान टेस्ट होती. लहान मुलांसाठी थोडीशी स्पायसी होईल पण अडल्टसाठी छान होती. आणि मग सहसाला आम्ही टिश्यू पेपरने सगळं मसाला वगैरे काढून दिला आणि मग तिने देखील खाल्लं. नंतर घेतली आम्ही बिर्याणी, कारण सहसाला थोडं प्लेन हवं असतं म्हणून मग तिला बिर्याणी दिली. आणि सहसाने पण छान खाल्लं. थोडंसं लेस स्पायसी घेतलं होतं आम्ही आणि त्यामुळे मग ती व्यवस्थित प्रॉपर खाते. आणि सहसाला बऱ्याच वेळा आम्ही एकतर बिर्याणी घेतो कारण त्यात कर्ड आणि रायता वगैरे येतो सोबत, तो मिक्स करून दिल्यावर तिचं होऊन जातं. किंवा आम्ही थाळी घेतो, थाळीमध्ये जो सूप भात आलेला असतो त्याच्यावर देखील तिचं होतं. इथे आम्ही थाळी पण घेतल्या होत्या 2 आणि त्या पण चांगल्या होत्या टेस्टला. तिचं बाहेरचं चिकन छान खाते रे ती आता. आणि खाऊन वगैरे आता घरी निघालो आणि आमची येता भरपूर बडबड चाललेली होती. आणि एका ठिकाणी थोडे मँगो दिसले, त्याच्यासाठी मँगो घेण्यासाठी थांबलो आणि मँगो घेतल्यानंतर मग परत निघालो. आणि घरी डायरेक्ट गेलो नाही तर आमच्या मॅडमला जरा खाली बसायचं होतं आणि ती दादासोबत अशी खेळत होती, त्याला जरा तिच्या मांडीवर वगैरे झोपत होती आणि काहीतरी लोरी वगैरे म्हणायचं काम चाललेलं होतं तिचं. आणि बराच वेळ थोडा टाईमपास केला आणि मग निघालो. असं झालं? असं केलं तू? आणि आता आलो आहोत घरी आणि अशा पद्धतीने माझा आजचा होता हा पूर्ण दिवस.